संघर्षयात्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त रांजणगाव शेनपुंजीत भव्य अभिवादन। संघर्षयात्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रांजणगाव शेनपुंजी येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। ग्रामीण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारे, सामान्य माणसाच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे आणि सामाजिक न्यायाची भक्कम भूमिका मांडणारे गोपीनाथराव मुंडे साहेब हे खऱ्या अर्थाने जनतेचे होते, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले। गरीब, शेतकरी, मजूर, वंचित आणि कष्टकरी वर्गाचा आवाज म्हणून त्यांनी आयुष्यभर काम केले। संघर्षातून उभे राहून राज्य व देशाच्या राजकारणात त्यांनी निर्माण केलेली छाप आजही समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे। लोकसंग्रह, ठाम भूमिका आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे मुंडे साहेब हे नाव जनतेच्या हृदयात अढळ स्थान मिळवून आहे। जयंतीनिमित्त प्रथम राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमात मुंडे साहेबांवर श्रद्धा असणारा सर्व वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला। दीपक भाऊ बडे व आयोजक मंडळींच्या पुढाकाराने सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। कोणताही अनुचित प्रकार न होता शांततेच्या मार्गाने आणि उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या कार्याचा वारसा आणि आदर्श मार्ग समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि पारदर्शक लोकनेतृत्वाची प्रेरणा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। गोपीनाथ मुंडे साहेबांना हार व अभिवादन करून माजी जिल्हा परिषद सदस्य गवई साहेब, रांजणगावचे उपसरपंच कीर्तिकर साहेब यांनी अभिवादन केले। नमस्कार, हिंदवी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज माननीय लोकनेते मुंडे साहेब यांची जयंती रांजणगावमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आली। तसेच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वांना अभिवादन करून जयंतीची जोरदार तयारी केली होती। त्याचविषयी आपल्यासोबत पंचायत समिती मेंबर आहेत दीपक भाऊ बडे यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, आज 12 डिसेंबर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती रांजणगाव शेनपुंजी परिसरामध्ये पहिल्यांदाच सर्व समाज घटक एकत्र येऊन या ठिकाणी साजरी केली। सर्व महामानवांना अभिवादन करून, सर्व थोर महात्म्यांना, संत महात्म्यांना सर्वांना पूजन करून या जयंतीची सुरुवात झाली। या जयंतीमध्ये फक्त आणि फक्त धार्मिक आणि मुंडे साहेबांवरील गाणे या ठिकाणी वाद्यामध्ये वाजविण्यात आले। सर्व महिला, माता भगिनी, या सर्व जयंतीचे आयोजक, आमचे युवा वर्ग, सर्व मित्रमंडळी वेगवेगळ्या भागातून, परिसरातून या रांजणगाव शेनपुंजी नगरीमध्ये वास्तव्यास आलेले सर्व वेगवेगळ्या जाती धर्मातील सर्व लोक एकत्र येऊन त्यांनी या ठिकाणी ही जयंती साजरी केली। या जयंतीमध्ये ज्यांनी सर्वांनी योगदान दिलं त्या सर्वांचं मी माझ्या बडे परिवाराच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। आणि तसेच पोलीस प्रशासन व सर्व मीडिया प्रतिनिधी सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला, त्यानिमित्तसुद्धा मी आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। तसेच आपल्यासोबत वहिनी साहेब सुद्धा आहेत। वहिनी, आज आपल्या बीड जिल्ह्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी वर्चस्व आहे असं आपल्याला वाटतं का? हो, आहेच आहे। कारण आज आम्ही छत्रपती संभाजीनगर रांजणगाव येथे जेव्हा जयंती साजरी करतोय तेव्हाही तोच उत्साह जो की बीड जिल्ह्यामध्ये असतो तोच सगळीकडे पाहायला मिळतो। ना मराठवाड्यामध्ये नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा बाहेरही तुम्ही पाहिलं तर भारताच्या बाहेरही त्यांचं नाव घेतलं जातं। खूप बरं वाटतं। या जयंती आपल्या रांजणगावमध्ये प्रथमच साजरी केली आहे, याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? प्रथमतः तर साजरी केलीच आहे। स्वर्गीय लोकनेते आपले गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची जयंती आम्ही सर्वांनी सहभाग घेतला। त्यात महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आणि सर्व जाती धर्माच्या महिला एकत्र आल्या, त्यामुळे आज जे काही उत्साह होता तो आम्हाला खूप छान पाहायला मिळाला। आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार हिंदवी न्यूज, मी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले।